नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तर भरलेल्या वांग्याची पातळ भाजी बनवणार आहे. म्हणजे आम्ही पातळ कालवण म्हणतो, काय काय पातळ भाजी पण म्हणतात. इथे मी आधीच वांगी मधून कट करून पाण्यामध्ये घालून ठेवली होती. तर त्याच्यासाठी आता वाटणाचं साहित्य घेतले मी. तर कांदा, लसूण, त्यानंतर खोबरं, आलं आणि कोथिंबीर घेतली, पांढरे तीळ घेतले. इथे गॅसवरती कढई ठेवली. त्याच्यावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, चांगला लाल होईस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. ह्याच्यात वांग्याची पातळ भाजी खूप छान होते. हे तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. इथं कांदा भाजल्यानंतर मी आलं, लसूण ते पण टाकले, ते पण चांगलं परतून घेतले ह्याच्यामध्ये. त्यानंतर टोमॅटो घालायचे, ते पण परतून घ्यायचे ह्याच्यात. त्यानंतर थोडे पांढरे तीळ घातले, हे पण सगळा वाटणाचा मसाला परतून घेतला आहे. आता आपल्याला काढून घ्यायचा आहे, थोडा तो गार होईस्तोपर्यंत. इथं वांग्यांमध्ये मीठ भरायचं आहे थोडंसं, थोडी कढईमध्ये तेल टाकून त्यातमध्ये ही वांगी परतून घ्यायच्यात आपल्याला. कारण का अगोदर वांगी थोडीशी तेलामध्ये परतून झाकण ठेवून 1 मिनटं झाकण ठेवून येऊ परतून घ्यायच्यात, किंवा थोडीशी अशी वाफवून घ्यायच्यात, म्हणजे पटकन शिजतात, अशी कच्ची राहत नाहीत. आपण पातळ भाजीमध्ये जास्त पाणी ओतलं की कधी कधी उकळी येऊन ती एका बाजूने शिजतात आणि वरच्या साईडने शिजत नाहीत. त्यामुळे अशी जर वाफलून घेतली आपण तर पटकन शिजतात वांगी. इथं वाटण आपलं गार झाले, आता ते वाटून घ्यायचे आपल्याला. इथं वांगी शिजलेत. मी थोडंसं असं आपण बघायचं सुरीने किंवा कशाने असं. तर वांगी चांगली शिजलेत, जास्त पण नाही एकदम शिजवायची, कारण का पातळ भाजी आपण करणार आहे त्यातमध्ये पण शिजतात. इथं कढई ठेवली, त्यातमध्ये थोडंसं परत तेल ओतले मी, जिरं मोहरीची फोडणी दिली, आणि जो आपण कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीरीचं वाटण करून घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकले. ते पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. त्यातमध्ये मी घरचा मसाला 1 चमचा घातला आहे, जिरापूड, गरम मसाला, थोडीशी हळद घातली. परत थोडासा कमी वाटत होता म्हणून थोडा परत घरचा मसाला घातला आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. त्यातमध्ये सगळे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला 1 मिनटं. तर आपला सगळा मसाला व्यवस्थित परतला आहे, तेल पण सुटलं आहे कढईने. ह्यातमध्ये जे आपण वांगी घेतली होती बाजूला काढून पहिली वाफून, तर ती पण टाकायची ह्याच्यात. सगळं परत एकदा जरा परतून घ्यायचं आहे सगळं. इथं मी गरम पाणी घातलं या भाजीला, गार पाणी नाही घातलं. इथं मिक्सरमध्ये जे वाटण वाढलं होतं ते पण थोडंसं मिक्सरचं भांडं वाटणाचं धुवून यातमध्ये पाणी ओतलं. तर मी गरम पाणीच वापरलं इथं वांग्याच्या पातळ भाजीला. तर तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे नसेल तेवढी तुम्ही ठेवू शकता. तर मला पातळच भाजी बनवायची, त्यामुळे मी पाणी इथं जास्त घातले. आता हे आपल्याला 5 मिनटं कढून द्यायची चांगली, जास्त वेळ पण नाही कढून द्यायची, कारण का आपण मसाला पण चांगला परतून घेतला आहे आणि वांगी पण आपली थोडीफार शिजलेली आहेत. ह्यातमध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आता ही अशीच 5 मिनटं आपल्याला भाजी उकळून द्यायची. थोडं चवीपुरतं मीठ घातले. इथं आपली वांग्याची पातळ भाजी तयार झाली. वांगे पण छान शिजले. थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्ही पण अशी पातळ भाजी वांग्याची बनवून खा. भातासोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते खायला.